नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कम्प्युटरच्या टिप्स आणि ट्रिक्स जाणून घ्यायच्या असतील तर CIT कम्प्युटरला फॉलो करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत कम्प्युटरच्या काही बेसिक टिप्स आणि ट्रिक्स. सुरुवात करूया आपण एक्सप्लोरर पासून. जसं आपण स्क्रीनवरती गेल्यावरती दिस पीसी किंवा माय कम्प्युटर, तुमच्याकडे जर ओल्ड विंडोज असेल तर माय कम्प्युटरचं आयकन असतं. आजही आम्ही त्याला माय कम्प्युटरच म्हणतो. आता विंडोजने त्याला दिस पीसी केलं. दिस पीसीवर क्लिक केल्यावरती या प्रकारची विंडो ओपन, त्याच्यात ड्राईव्ह वगैरे दिसतात, त्याला आपण एक्सप्लोरर म्हणतो. आता हे एक्सप्लोरर जर आपल्याला ओपन करायचं असेल तर याला आपण शॉर्टकट कीने पण ओपन करू शकतो. आपल्याला स्क्रीनवरती माय कम्प्युटर कुठे असं शोधत बसायची गरज नाहीये. सिंपल तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही तुमच्या कीबोर्डवरती विंडोज आणि ई प्रेस करायचं आहे. विंडोज आणि ई प्रेस केलं होतं, बघा मी कुठेच क्लिक नाही केलं, कीबोर्डवरती फक्त विंडोज आणि ई प्रेस केला आणि एक्सप्लोरर ओपन झालेला आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर कधी कधी काय होतं की आपल्याला इथून काही प्रोग्राम्स रन करायचे असतात, आपल्याला त्याचे शोधावे लागतात. ठीक आहे. काही कोड वगैरे रन करायचे असतात, त्याची ती रन कमांड दिलेली आहे. आता ही रन कमांड जर तुम्हाला ओपन करायची असेल ना तर तुम्ही काय करू शकता. आता इथे मी सर्च बॉक्समध्ये रन टाईप करणार, त्याच्यानंतर मग मी याच्यावरती क्लिक करणार, त्याच्यानंतर ही रन कमांड ओपन होते, बरोबर आहे. मग तेच मी काय करू शकतो, विंडो की आणि आर म्हणजे विंडो प्लस आर, विंडो आर दाबलं ही रन कमांड ओपन झाली. मी आता कुठेच क्लिक नाही केलं, जस्ट विंडो आर दाबले आणि आता इथे मला जे काय ओपन करायचं ऍप्लिकेशन ते मी टाईप करतो आणि मी आता MS पेन टाईप केलं. सपोज इथे ऑलरेडी टाईप केलेलं होतं, म्हणजे मी प्रिव्हियसली कधी टाईप केलं असेल. आता मी ह्याला घेतो आणि ओके करतो, तर बघा आता आपल्याला इथे MS पेन ओपन झालेलं दिसेल. अशाच प्रकारे आता हे तर झालं रनचं, त्याची शॉर्टकट की होती विंडो आर. आता सपोज तुम्ही स्क्रीनवरती काहीतरी ओपन ठेवलंय, फॉर एक्झाम्पल मी स्क्रीनवरती आता पेंट ओपन करतो पुन्हा एकदा. आपण सर्चमध्ये पण डायरेक्टली ओपन करू शकतो. ओपन केलं आणि अशा बरेच काही विंडो आपल्या ओपन आहेत. मी काम करत आहे इकडे सपोज. आता सपोज मला हे सगळं एकत्र मिनिमाइज करायचं असेल, जसं मी इथून क्लिक करतो मिनिमाइजवरती, हे मिनिमाइज होतंय, बरोबर आहे. मी याला पुन्हा ओपन करतो. आता हे मला एकत्र सगळं मिनिमाइज करायचं असेल तर मी कीबोर्डवरती विंडो आणि डी प्रेस करेल. काय करेल, विंडो आणि डी. आता मी विंडो डी प्रेस केल्यावरती बघा स्क्रीनवरती जे काही ओपन होतं ते सगळं मिनिमाइज झालेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, मिनिमाइज करू शकतो. आता मला सपोज एका विंडोमधून दुसऱ्या विंडोमध्ये स्वॅप करायचं असेल तर मी ऑल्ट आणि टॅब दाबू शकतो कीबोर्डवरती. काय, ऑल्ट आणि टॅब. ऑल्ट टॅब केल्यावरती मला बघा सगळे स्क्रीन इथे दिसतील, माझं स्क्रीन रेकॉर्ड पण दिसतंय. तर इथे आता मी इथे सपोज टॅब दाबत राहिलो, ऑल्ट दाबून ठेवलाय मी. ऑल्ट दाबल्यानंतर ह्या स्क्रीन आल्या. आता मी एक एक करून टॅब दाबतो, टॅब 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 टॅब. ठीक आहे. आता मी हे बघा तुम्हाला इथे दिसतंय की MS पेंट हे व्हाईट कलरच्या आउटलाईनने सिलेक्ट झालेलं आहे. आता मी जर ऑल्ट सोडला तर काय होतं, पेंट ओपन होतं. तर आपण एखादा आणखी ऍप्लिकेशन ओपन करूया, म्हणजे तुम्हाला इझिली कळेल. फोटोशॉप ओपन करतो. फोटोशॉप असं ओपन व्हायला वेळ घेईल, तरी पण इन बिटवीन आपण काय केलं, ऑल्ट आणि टॅब. काय केलं, ऑल्ट आणि टॅब. आता मी काय करतो, पुन्हा एकदा फोटोशॉप ओपन व्हायला टाइम लागतो थोडासा, ऑल्ट आणि टॅब दाबलं. आता इथे तुम्हाला बघा ऍप्लिकेशन फोटोशॉप पण दिसते. तर मी आता इथे इथे टॅब करतोय. टॅब केल्यावरती तो स्क्वेअर चेंज होतोय आणि इकडे मी बघा आता मी फोटोशॉपवरती आलो. फोटोशॉप इथे सिलेक्टेड दिसते तुम्हाला इथे बघा व्हाईट कलरमध्ये. मी माऊसने क्लिक नाही करत आहे, मी ऑल्ट दाबून ठेवलेलं आहे. ऑल्ट जसं मी सोडेल तसं फोटोशॉप ओपन होईल. कळालं, हे क्लिअर आहे. ठीक आहे. तर ह्या होत्या आजच्यासाठी काही टिप्स अँड ट्रिक्स, तुम्ही वापरून पाहू शकता तुमच्या कम्प्युटरवरती. ठीक आहे. काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहू शकता. थँक्यू.